नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक शिंदे आपलं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्राथमिक आर्थिक क्रियेतील शेती या उपमुद्द्याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राथमिक आर्थिक क्रियांचे प्रकार पाहत असताना शिकार, फळे व कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम या प्राथमिक आर्थिक क्रियांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण शेती या प्राथमिक आर्थिक क्रियेचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आपण अभ्यासाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण करून पहा याचा अभ्यास करूया। पहा, अ, आ, ई स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा। तसेच अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्ये व शेती प्रकार यांचा क्रम लिहा। या पद्धतीने त्यांनी आपल्याला करून पहा हा उपक्रम दिलेला आहे। यामध्ये पहा एकूण 6 चित्र दिलेले आहेत। पहिल्या कॉलम मध्ये 6 चित्र आहेत, दुसऱ्या कॉलम मध्ये वैशिष्ट्ये आहेत आणि तिसऱ्या कॉलम मध्ये शेतीचे प्रकार आहेत। अ, आ, ई या स्तंभाचे निरीक्षण करून आपणास ही साखळी पूर्ण करायची आहे। चला तर मग आता आपण ही साखळी पूर्ण करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अ, आ, ई स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण केलेली आहे। पहा एकूण 6 चित्र आहेत, 6 वैशिष्ट्ये आहेत आणि 6 शेती प्रकार आहेत। आपण त्यांची व्यवस्थित अशी साखळी पूर्ण करतो आहोत। पहिले चित्र आहे, त्या चित्राचा शेती प्रकार ख उद्यान शेती आहे, वैशिष्ट्य क्रमांक दीर्घ उ आहे। दुसऱ्या चित्राचा शेती प्रकार ग मंडई शेती आहे, वैशिष्ट्य क्रमांक उ आहे। तिसऱ्या चित्राचा शेती प्रकार द विस्तृत व्यापारी धान्य शेती आहे, वैशिष्ट्य क्रमांक आ आहे। चौथ्या चित्राचा शेती प्रकार क्रमांक ड आहे, मळ्याची शेती आणि वैशिष्ट्य क्रमांक ई आहे। पाचव्या चित्राचा शेती प्रकार घ आहे, सखोल उदरनिर्वाहक शेती आणि वैशिष्ट्य क्रमांक अ आहे। तर 6व्या चित्राचा शेती प्रकार क आहे, स्थलांतरित शेती आणि वैशिष्ट्य क्रमांक दीर्घ ई आहे। अशा पद्धतीने आपण अ, आ, ई या स्तंभातील चित्र, वैशिष्ट्य आणि शेती प्रकार यांची साखळी पूर्ण केलेली आहे। आपण आता या शेती प्रकारांचा सविस्तर अभ्यास करूया। बघा, पहिला आहे ते उद्यान शेती। या उद्यान शेतीचं शेती प्रकार ख आहे आणि वैशिष्ट्य दीर्घ उ आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उद्यान शेतीची सविस्तर माहिती घेऊया। पहा, उद्यान शेतीत मुख्यतः फळे, फुले व औषधी वनस्पती यांचे उत्पादन घेतले जाते। हा सुद्धा बागायती शेतीचाच एक प्रकार आहे। या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत यंत्राचा वापर करून उत्पादन घेतले जाते। यासाठी अधिक भांडवलाची गरज असते। उद्यान शेतीतील उत्पादने हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही। तथापि आता लांब अंतरावरील वाहतुकीसाठी वातानुकूलित वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत, त्यामुळे उद्यान शेतीचे प्रमाण वाढलेले आहे। अलीकडच्या काळात हरितगृहाचा किंवा पॉलीहाऊसचा वापर मुख्यत्वे उद्यान शेतीसाठी केलेला दिसून येतो आहे। ही शेती उष्णकटिबंधीय, भूमध्य सागरीय हवामानाच्या प्रदेशात व समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, उद्यान शेती ही मुख्यतः फळे, फुले आणि औषधी वनस्पतीसाठी केली जाते। ही बागायती शेतीचाच एक प्रकार आहे आणि या शेतीवर आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करून ही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते आहे। प्रामुख्याने जे उष्णकटिबंधीय आणि भूमध्य सागरीय हवामानाचा प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये ही शेती मोठ्या प्रमाणावर केलेली आपणास आढळून येते। शेती व्यवसायाचा दुसरा प्रकार आहे मंडई शेती। पहा, याचं चित्र दिसतं आहे आणि याचा शेती प्रकार क्रमांक आहे ग मंडई शेती, वैशिष्ट्ये आहेत उ। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मंडई शेतीबद्दल सविस्तर माहिती घेऊया। भाज्या, फळे, फुले, दूध इत्यादी उत्पादनांना ताज्या स्वरूपात दैनंदिन मागणी असते। त्यामुळे ही मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहरालगत जवळच्या प्रदेशात भाजीपाला व इतर उत्पादने घेतात। त्या शेतीस मंडई शेती असे म्हणतात। म्हणजे शहराच्या ज्या दैनंदिन भाजीपाला, दूध इत्यादींच्या ज्या काही गरजा आहेत ह्या भागवण्यासाठी साधारणपणे शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये ही मंडई शेती केली जाते। सर्वसाधारणपणे ताज्या उत्पादनाचा पुरवठा बाजारपेठेत होण्याकरिता शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते। त्यामुळे या शेतीला ट्रक फार्मिंग असंही म्हणतात। म्हणजे सर्वसाधारणपणे एका रात्रीचा प्रवासाचा अंतर असावं, ज्याद्वारे शेतकऱ्यांना आपला जो काही भाजीपाला आहे तो शहरी भागामध्ये लवकरात लवकर पोहोचवता येतील।
मंडई शेती ही प्रामुख्याने जगातील औद्योगिकरण झालेल्या व दाट घनतेच्या शहरी भागात केली जाते। यातील प्रमुख विभाग वायव्य युरोपातील ब्रिटन, डेन्मार्क, बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड, संयुक्त संस्थानातील ईशान्येकडील लेक पेनिन्सुला, आग्नेयेकडील किनारपट्टीचा प्रदेश या औद्योगिक पट्ट्याबरोबरच जगातील बहुतांश मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते। म्हणजेच जे काही विकसित राष्ट्र आहेत किंवा जो काही शहरी भाग आहे त्या शहरी भागातील दैनंदिन भाजीपाल्याची गरज पुरवण्यासाठी ही शेती केली जाते। आपल्या महाराष्ट्रात देखील बघा, मुंबई, पुणे यासारख्या मोठमोठ्या शहरांना रोजच्या रोज भाजी पुरवठा, दूध, फुले यांचा पुरवठा व्हावा या हेतूने या शहरांच्या आसपासच्या ग्रामीण भागांमध्ये मंडई शेती केली जाते, ज्याद्वारे या शहरांच्या दैनंदिन भाजीपाल्याच्या गरजा या पूर्ण करता येतील। मंडई शेतीची प्रमुख वैशिष्ट्य पहा। पहिला आहे शेतीचा आकार हा लहान असतो। दुसरा आहे सखोल शेती पद्धती असते, कारण शेतीचा आकार लहान असल्यामुळे कमी शेतीमध्येच अधिकाधिक उत्पादन घ्यायचं असतं, त्यामुळे ही शेती पद्धती ही सखोल शेती पद्धती असते। या मंडई शेतीसाठी जलसिंचन साधनाचा वापर केला जातो। सेंद्रिय व रासायनिक खतांचा मुक्त असा वापर केला जातो। या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक केली जाते, कारण या शेतीचं उत्पादन घेणं, त्याच्यासाठी जलसिंचन सुविधा, खत पुरवठा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी मोठमोठाले खर्च येतात आणि हे खर्च भागवण्यासाठी मोठी भांडवल गुंतवणूक या शेतीमध्ये केलेली दिसून येते। तसेच शास्त्रीय ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील या मंडई शेतीमध्ये केला जातो। ही या मंडई शेतीची प्रमुख अशी वैशिष्ट्ये आहेत। विद्यार्थी मित्रांनो, शेतीचा तिसरा प्रकार आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती। पहा चित्र, या चित्रामध्ये शेती प्रकार क्रमांक द म्हणजेच विस्तृत व्यापारी धान्य शेती आहे आणि वैशिष्ट्ये आ आहेत। आता आपण विस्तृत व्यापारी धान्य शेतीबद्दल सविस्तर अभ्यास करूया। उपलब्ध असणाऱ्या सर्वसाधारण जमिनीतून मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्याने परंतु भरपूर भांडवलाचा उपयोग करून आधुनिक यंत्रसामग्रीच्या आधारे दरडोई जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यास विस्तृत व्यापारी धान्य शेती असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो पहा, ही शेतीचं क्षेत्र जे आहे ते विशाल असतं, विस्तृत असतं, परंतु तेथील मनुष्यबळ हे कमी असतं, मर्यादित मनुष्यबळ असतं। मग ती शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री वापरली जाते, मोठी भांडवल गुंतवणूक केली जाते, त्यामुळे या शेतीतून जे काय उत्पादन मिळतं ते मोठ्या प्रमाणावर असतं। या पद्धतीमध्ये पिकाचे उत्पादन विस्तृत पद्धतीने घेतले जाते। शेतीच्या या प्रकारात प्रमुख पीक हे गहू असून शेतीची सर्व कामे यंत्राद्वारे केली जातात, म्हणून या शेतीस यांत्रिक शेती असेही म्हणतात। या प्रकारची शेती समशीतोष्ण कटिबंधात 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान केली जाते। साधारणतः समशीतोष्ण कटिबंधाच्या या 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या या पट्ट्यामध्ये आपणास मोठमोठाली गवताळ प्रदेश हे आढळून येतात। पहा याचे प्रदेश कुठे कुठे आहेत। संयुक्त संस्थानातील प्रियरी, रशियात स्टेप, अर्जेंटिनास पंपास, ऑस्ट्रेलियातील डाउन्स, आफ्रिकेतील होल्ड व न्यूझीलंड मधील कॅटनबरी या प्रदेशात व्यापारी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते। हे व्यापारी शेतीचे जगातील प्रमुख असे वितरण आहे। व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये पहा। पहिलं वैशिष्ट्य आहे, या प्रकारची शेती विरळ लोकसंख्येच्या प्रदेशात केली जात असल्यामुळे दरडोई जमिनीचे क्षेत्र जास्त असते, कारण लोकसंख्या कमी असते, मात्र त्या लोकसंख्येच्या तुलनेत जमिनीचं प्रमाण अधिक असल्यामुळे दरडोई जमिनीचं क्षेत्र हे जास्त असतं। दुसरं वैशिष्ट्य आहे गहू हे या शेतीतील प्रमुख पीक असल्यामुळे गव्हाची शेती व्यापारी तत्वावर केली जाते। तिसरं वैशिष्ट्य आहे, शेतीचा आकार विस्तृत व मोठा असल्यामुळे शेतीची सर्व कामे यंत्रानेच केली जातात, कारण शेती ही आकाराने मोठी असते, त्या मानात मनुष्यबळ हे कमी असल्यामुळे ही शेती करण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो। चौथं वैशिष्ट्य आहे, गव्हाच्या पिकाबरोबरच मका, बार्ली, राय या पिकांचे उत्पादन घेतले जाते। पाचवे वैशिष्ट्य आहे, ही शेती आर्थिक दृष्टीने विकसित असलेल्या देशात केली जात असल्यामुळे दर एकरी उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो। सहावं वैशिष्ट्य आहे, गव्हाच्या शेतीबरोबरच पशुपालन व्यवसाय देखील केला जातो। ही शेती मुळातच गवताळ प्रदेशामध्ये आढळून येते आणि याच भागामध्ये पशूंसाठी पूरक असं वातावरण आहे, त्यामुळे या शेतीबरोबर पशुपालन हा देखील व्यवसाय केला जातो। सातवं वैशिष्ट्य आहे, या शेतीत दरडोई जमीन धारण क्षेत्र जास्त असल्यामुळे दरडोई उत्पन्न जास्त परंतु दर एकरी उत्पन्न कमी असते। म्हणजे दरडोई उत्पन्न हे जास्त परंतु एकरी उत्पादन बघितलं तर ते मात्र कमी असतं।
8वं वैशिष्ट्य आहे या प्रदेशातील शेतकरी सुशिक्षित असल्याने शेतीचे शास्त्रीय ज्ञान त्यांना अवगत आहे. 9वं वैशिष्ट्य आहे गव्हाची निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात होते. कारण या विस्तृत अन्नधान्याच्या शेतीमध्ये गहू हे प्रमुख पीक आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन केलं जातं आणि हे गव्हाचं उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ते निर्यात करतात. अशा पद्धतीने आपणास विस्तृत अन्नधान्य शेतीची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, शेतीचा चौथा प्रकार दिलेला आहे मळ्याची शेती. पहा हे चित्र. या चित्रामध्ये शेती प्रकार क्रमांक ड आहे, मळ्याची शेती, आणि वैशिष्ट्ये ई आहेत. आता आपण याचा सविस्तर अभ्यास करूया. मळ्याची शेती उष्णकटिबंधात विशिष्ट अनुकूल भौगोलिक परिस्थितीत विशिष्ट पिकांची विस्तृत प्रदेशावर लागवड करतात. तसेच भांडवल, खते, कुशल व अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात वापर करून आधुनिक तत्वावर पिकांचे उत्पादन घेतले जाते. या प्रकारच्या शेतीस मळे पद्धतीची शेती असे म्हणतात. पहा ही शेती प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते? मळे पद्धतीची शेती उष्ण कटिबंधातील खालील प्रदेशात आढळून येते. आशिया खंडात भारत, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार या देशात आढळून येते. तर दक्षिण अमेरिका खंडात अर्जेंटिना, ब्राझील, व्हेनेझुएला या प्रदेशात आढळून येते. तर आफ्रिका खंडात आफ्रिकेतील पश्चिम व मध्य भाग, पूर्व भाग, दक्षिण आफ्रिकेतील गौताळ प्रदेश या भागात आढळते. ऑस्ट्रेलिया खंडातील क्वीन्सलँडचा किनारी प्रदेश, तसेच फिजी, मादागास्कर ही जी काही सागरी बेटे आहेत या भागामध्ये देखील मळ्याची शेती ही आढळून येते. मळ्याची शेतीचे वैशिष्ट्य पहा. पहिलं वैशिष्ट्य आहे या शेतीतील पिके निर्यातीच्या उद्देशाने घेतली जातात. विद्यार्थी मित्रांनो, या मळ्याच्या शेतीमध्ये रबर, चहा, कॉफी यांचे जे मोठमोठाले मळे असतात, या मळ्यातून जे काही पीक घेतलं जातं त्याची प्रामुख्याने निर्यात केली जाते. दुसरं वैशिष्ट्य आहे मळे पद्धतीचा विकास युरोपियन लोकांनी वसाहतीच्या प्रदेशात प्रथम केला. म्हणजे जे काही युरोपियन पाश्चिमात्य लोक होते त्यांनी जे काही आपला वसाहतीचा विस्तार केला त्या वसाहतीमध्ये त्यांनी ही मळ्याची शेती सुरू केलेली आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने पिकांची मळे आढळून येतात. म्हणजे हे जे काही कॉफी, चहा, रबर, कोको ही जी काही पिके घेतली जातात ही प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळून येतात. चौथा आहे शेत जमिनीचा आकार विस्तृत असतो. कारण विशाल असे हे मळे असतात, त्याच्यामुळे यांची जमीन ही विस्तृत असते. पाचवा आहे औद्योगिक परिस्थितीच्या अनुकूलतेनुसार चहा, कॉफी, रबर ही पिके घेतली जातात. सहावा आहे आधुनिक तंत्राचा व यंत्राच्या सहाय्याने प्रगत शेती केली जाते. म्हणजे या मळ्याच्या शेतीमध्ये देखील आधुनिक तंत्र व यंत्रांचा वापर केला जातो. सातवं वैशिष्ट्य आहे मळे पद्धतीच्या शेतीस भरपूर भांडवल व कामगार लागतो. कारण या मळ्याची उभारणी करण्यासाठी, त्याची रोपं लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपणास कामगार लागतात. तसेच या शेतीमध्ये पानांची तोड करणं, कॉफीचे बिया गोळा करणं, कोकोच्या बिया गोळा करणं यासाठी मुबलक प्रमाणात आपणास कामगार लागतात. तसंच भांडवल देखील लागतं. आठवं वैशिष्ट्य आहे मळे पद्धतीची शेती तेथील आर्थिक जीवनाचा आधार आहे. कारण या मळे पद्धतीच्या शेतीमध्ये तेथील स्थानिक मजदूर हे काम करत असतात, त्यामुळे त्यांना रोजगार मिळतो व त्यांचं आर्थिक उदरनिर्वाह या शेतीवर चालत असतो. नववा आहे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन यांचे सतत प्रयोग केले जातात. ही या मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शेतीचा पाचवा प्रकार आहे सखोल उदरनिर्वाहक शेती. हे पहा चित्र. शेती प्रकार क्रमांक घ, वैशिष्ट्य क्रमांक अ. आता आपण या सखोल उदरनिर्वाह शेतीचे सविस्तर अभ्यास करूया. सखोल उदरनिर्वाहक शेती चांगल्या शेत जमिनीतून भरपूर मनुष्यबळाच्या मदतीने मर्यादित भांडवलाचा उपयोग करून पारंपरिक अवजाराच्या साहाय्याने दर हेक्टरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. या शेतीस सखोल उदरनिर्वाहक शेती असे म्हणतात. हा शेतीचा प्रकार जेथे लोकसंख्या जास्त व लागवडीखालील जमिनीचे प्रमाण कमी अशा देशात प्रामुख्याने आढळतो आहे. या शेतीची बहुतांश कामे मजदुरांद्वारे हाताने केली जातात. जमिनीला कृत्रिम जलसिंचनाचा पुरवठा व खतांचा पुरवठा केला जातो. बहुतेक भागात पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असली तरी नवनवीन तंत्राचा वापर, सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, यंत्रे, जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती यांचा अवलंब केला जात असल्यामुळे
उत्पादन वाढती आहे। म्हणजे ही शेती जरी पारंपरिक पद्धतीने केली जात असली तरी देखील या शेतीमध्ये खत, बियाणं तसंच आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामग्री यांचा वापर करून ही शेती केली जाते आहे। उद्देश काय तर या शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळवावं, ज्याद्वारे या प्रदेशातील लोकांचं अन्नधान्याची गरज पूर्ण व्हावी। ही शेती प्रामुख्याने भारत, चीन, जपान, मलेशिया, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या देशात केली जाते। उदरनिर्वाह शेतीची वैशिष्ट्ये पहा। पहिलं वैशिष्ट्य आहे ही शेती उदरनिर्वाह तत्वावर केली जाते। म्हणजे ज्या प्रदेशामध्ये अधिक लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागवणे, त्यांचा उदरनिर्वाह चालवणे या हेतूने ही शेती केली जात असते। दुसरा आहे शेतीचा आकार लहान आहे, कारण या प्रदेशामध्ये लोकसंख्या अधिक असल्यामुळे प्रत्येकाच्या वाटणीला येणारी शेत जमीन ही आकाराने लहान असते, त्यामुळे या प्रदेशामध्ये शेतीचा आकार हा लहान असतो। तिसरा आहे शेतीच्या कामासाठी मजुरांचा वापर करावा लागतो, कारण मुबलक असं मनुष्यबळ उपलब्ध असतं, भांडवलाची कमतरता असते, त्यामुळे या प्रकारच्या शेतीमध्ये मजुरांचा वापर अधिक केला जातो। चौथा आहे शेतीसाठी जलसिंचनाचे उपयोग व खतांचा पुरवठा केला जातो, कारण अधिक उत्पादन मिळावं त्यामुळे जलसिंचनाचा उपयोग व खतांचा पुरवठा केला जातो। पाचवं वैशिष्ट्य आहे दाट लोकसंख्येमुळे दरडोई जमिनीचे क्षेत्र कमी असल्यामुळे जमिनीची किंमत जास्त असते। सहावं आहे शेतीतून विविध प्रकारची पिके घेतली जातात। पहा, आपण आसपास पाहिलं तर आपल्या भारतामध्ये देखील हीच उदरनिर्वाह तत्वावरच शेती केली जाते आहे, त्यामुळे आपण देखील आपल्या शेतीमध्ये अन्नधान्याची पिकं घेतो, तसेच काही नगदी पिकं देखील आपण घेत असतो। म्हणजेच या शेतीतून विविध प्रकारची पिके ही घेतली जातात। शेतीचा सहावा प्रकार आहे स्थलांतरित शेती। पहा चित्र, शेती प्रकार क्रमांक क, वैशिष्ट्य क्रमांक ई। आता आपण स्थलांतरित शेतीबद्दल सविस्तर माहिती घेऊया। स्थलांतरित शेती एखाद्या भागातील वृक्षतोड करून मातीचा कस असेपर्यंत 2 ते 3 वर्ष पिके घेतात। जमिनीचा कस कमी झाल्यावर शेतीतून उत्पादनही कमी होते, म्हणून दुसऱ्या भागात वृक्षतोड करून शेती केली जाते। या पद्धतीला स्थलांतरित शेती असे म्हणतात। सर्वसाधारणपणे पहा, जंगलाची तोड करायची, ते जंगल जाळायचं आणि त्या भागामध्ये शेती करायची। त्या जमिनीचा कसा साधारणतः 1-2 वर्ष टिकतो, नंतर ते जमिनीतून उत्पादन हे कमी यायला सुरुवात होते आणि जसं उत्पादन कमी होतं तसं त्या जमिनीला तिथेच तसंच सोडून द्यायचं आणि दुसऱ्या भागातील जंगल तोडायचं व तिथे पुन्हा त्याच पद्धतीची शेती करायची। म्हणजे जसं जमिनीचा कस कमी होईल तसं शेतीचं ठिकाण बदलत जायचं, यालाच स्थलांतरित शेती असे म्हणतात। ही शेती प्रामुख्याने पहा उष्णकटिबंधातील दाट वनांच्या प्रदेशात केली जाते। दाट अरण्याच्या प्रदेशात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे जमिनीची ही धूप मोठ्या प्रमाणावर होत असते। स्थलांतरित शेती ही उदरनिर्वाह शेतीचाच एक प्रकार आहे। या पद्धतीत शेतीची मशागत अतिशय साध्या पद्धतीने करतात। पिकांची पेरणी करण्यासाठी बी फक्त शेतात फेकले जाते। पिकांची फारशी देखभाल केली जात नाही। शेतीची जास्तीत जास्त कामे हाताने करतात। या शेतीत खतांचा पुरवठा केला जात नाही। या शेतीला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नावे आहेत। बघा, मध्य अमेरिका व आफ्रिकेत मिल्पा या नावाने या शेतीला ओळखलं जातं। आसाममध्ये या शेतीला झूम किंवा झूमिंग शेती म्हणतात। ब्राझीलमध्ये रोका, मलेशियामध्ये लडांग, हिमालयात खील, पश्चिम घाटामध्ये कुमरी, व्हेनेझुएलामध्ये कोनकू, थायलंडमध्ये तमराई, इंडोनेशियात हुमाहा म्हणतात। अशा पद्धतीने स्थलांतरित शेतीला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आहे। स्थलांतरित शेतीचे प्रदेश पहा, उष्णकटिबंधातील दाट अरण्याच्या प्रदेशात ही शेती केली जाते। यामध्ये मध्य आफ्रिकेतील सखल प्रदेश, दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉनचे खोरे, मध्य अमेरिका, दक्षिण मेक्सिको आणि भारतातील छोटा नागपूर पठार, आसाम, हिमालयातील पर्वतीय भाग, पूर्व व पश्चिम घाट, मध्य प्रदेशच्या काही भागात या पद्धतीची शेती केली जाते। या शेतीचे वैशिष्ट्य पहा, स्थलांतरित शेती केवळ उदरनिर्वाहापुरतीच केली जाते, म्हणजे या शेतीतून फक्त आपला उदरनिर्वाह चालवणं हाच हेतू आहे। दुसरा आहे या शेतीच्या प्रकारात जमिनीची मशागत साध्या व जुन्या पद्धतीने केली जाते, म्हणजे जे काही मशागतीसाठी साध्या अवजाराच्या साहाय्याने ही शेती केली जाते। तिसरा वैशिष्ट्य आहे या शेतीसाठी खतांचा वापर केला जात नाहीये। चौथा आहे या शेतीतून मिळणारे दर हेक्टरी उत्पादन फारच कमी असते। पाचवा आहे स्थलांतरित शेती दुर्गम भागात केली जात असल्यामुळे वाहतुकीच्या साधनांचा अभाव असतो। सहावा आहे दर 2 ते 3 वर्षानंतर दुसरीकडे स्थलांतर होतं का। सातवा आहे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय केला जातो। आठवा आहे या शेतीपासून आर्थिक विकास होऊ शकत नाही, कारण याच्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन काही येऊ शकत नाही। केवळ उदरनिर्वाह किंवा आपलं पोट चालवणं
चालवण्या एवढंच उत्पादन या शेतीतून येतं, त्यामुळे या शेतीतून फारसा आर्थिक विकास होऊ शकत नाही. नवं वैशिष्ट्य आहे पिकाचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन केले जात नाही. म्हणजे इथं कोणत्याही शास्त्रीय यंत्र तंत्र यांचा वापर करून ही शेती केली जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेती व्यवसायाचे जागतिक वितरण पाहूया. जागतिक स्तरावरील शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे. त्या मानाने आशिया खंडात ते आफ्रिकेपेक्षा कमी आहे. तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्र विस्तृत असून देखील या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अर्थात विकसित राष्ट्रात शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे, तर विकसनशील राष्ट्रात या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एकूणच जर आपण जागतिक स्तरावर पाहिलं तर आफ्रिका खंडामध्ये सर्वात अधिक लोकसंख्या ही शेती व्यवसायात गुंतलेली आहे. त्यानंतरचा क्रम लागतो तो म्हणजे आशिया खंडाचा. मात्र जे काही युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे विकसित खंड आहेत, या खंडातील लोकसंख्या ही शेतीमध्ये खूपच कमी प्रमाणात गुंतलेली आहे. यावरूनच आपणास असं म्हणता येतं की विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या ही कमी आहे तुलनेनं अविकसित राष्ट्रांच्या. म्हणजे अविकसित राष्ट्रामध्ये अधिकाधिक लोक हे शेती व्यवसायामध्ये गुंतलेले दिसून येतात. व्यवसायावर परिणाम करणारे घटक पहा. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे शेती करण्याच्या विविध पद्धतीही पाहाव्यास मिळतात. का पाहाव्यास मिळतात तर प्रत्येक देशामध्ये शेतीच्या विकासावर त्या प्रदेशातील अनेक असे मानवी आणि प्राकृतिक घटक परिणाम करत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे शेतीचे प्रकार आणि पद्धती आढळून येतात. पहा, शेती व्यवसायावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर पहिला घटक आहे प्राकृतिक घटक आणि दुसरा आहे मानवी घटक. आता आपण प्राकृतिक घटकामध्ये कोणते घटक येतात पाहूया. प्राकृतिक घटकामध्ये भूपृष्ठ रचना, म्हणजे त्या भागात असणारे जे काय भूभाग आहे या भूभागाची रचना कशी आहे, म्हणजे तो पर्वतीय आहे, डोंगराळ आहे, मैदानी आहे, पठारी आहे, या प्राकृतिक रचनेचा देखील शेतीवर परिणाम होत असतो. दुसरा प्राकृतिक घटक आहे मृदा, म्हणजे त्या भागातील मृदा सुपीक आहे की नापीक आहे, त्या मृदेचा पोत कसा आहे, ती मृदा गाळाची आहे की वाळवंट भागातील मृदा आहे, यावर देखील त्या भागातील शेती प्रकार हा अवलंबून असतो. तिसरा आहे हवामान. त्या प्रदेशातील हवामान हे शेतीवर परिणाम करत असतं. हवामानामध्ये येणारं पर्जन्य, तापमान हे प्रत्येक प्रदेशानुसार बदलत असतं. त्यामुळे त्या भागातील शेती देखील बदलताना आपणास दिसून येते. चौथा आहे पाणी पुरवठा. त्या भागातील शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी कोणती साधने उपलब्ध आहेत यावर देखील आपणास त्या शेतीचा प्रकार हा आढळून येतो आहे. पाचवं आहे ते म्हणजे वन्यजीव. विद्यार्थी मित्रांनो, काही भागामध्ये त्या प्रदेशात आढळून येणारे वन्यजीव हे देखील शेतीवर परिणाम करत असतात. कारण जर त्या भागातील वन्य प्राणी हे शेतीचं नुकसान करत असतील, त्या शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांना त्रास देत असतील, त्या भागामध्ये शेती करण्यास लोक घाबरतात. यामुळे हे वन्यजीव देखील शेतीवर परिणाम करत असतात. दुसरा घटक आहे मानवी घटक. मानवी घटकाचे साधारणतः 3 उपघटकामध्ये आपणास वर्गीकरण करता येतं. पहिला आहे म्हणजे आर्थिक, दुसरा आहे सामाजिक आणि तिसरा आहे तांत्रिक. आर्थिक मध्ये पहा, भांडवल, वाहतूक, बाजारपेठ, साठवणूक आणि शासनाचे धोरण हे घटक हे परिणाम करत असतात. तर सामाजिक घटकामध्ये जमीनधारकता, म्हणजेच दरडोई धारण केलेली शेतजमीन. त्याच्यानंतर दुसरा आहे जमिनीचे विभाजन, कारण लोकसंख्या वाढली की जमिनीचं विभाजन होतं, जमिनीचे तुकडीकरण होतं. हा देखील शेतीच्या याच्यावर परिणाम करत असतो. कारण शेतीचा आकार जर मोठा असेल तर तिथं तुम्ही यंत्रसामग्रीचा वापर करू शकता, अधिक चांगली पिकं घेऊ शकता. पण जर शेतीचा आकार लहान असेल तर त्यामध्ये यंत्राचा फारसा वापर करता येत नाही आणि अधिक उत्पन्न देखील घेताना मर्यादा येतात. तिसरा आहे मजूर. शेती करण्यासाठी मजूर पुरवठा हा महत्वाचा असतो. चौथा घटक आहे तो शेतकऱ्याचा कल. काही भागामध्ये शेतकरी हे नगदी पिकाकडे असतात, काही शेतकरी बागायती पिके घेतात, तर काही शेतकरी ही उदरनिर्वाहाचं पीक घेत असतात. म्हणजे शेतकऱ्याचा कल कसा आहे यावर देखील त्या भागातील शेती पद्धती आणि पिकाचा प्रकार हा अवलंबून असतो. मानवी घटकातील तिसरा उपघटक आहे तांत्रिक. याच्यामध्ये शेतीमध्ये जी काही यंत्रसामग्री, तंत्र, आधुनिक बी बियाणे, खते वापरली जातात यांचा समावेश होतो. या पद्धतीनं शेती व्यवसायावर प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जरा विचार करा.
पॉली हाऊस, हरितगृह यांचा उपयोग विशिष्ट प्रदेशातील वनस्पती इतर प्रदेशात वाढवण्यासाठी केला जातो। असा प्रयोग हिमाच्छादित प्रदेशामध्ये करता येऊ शकतो का? तर दुसरा आहे, या पाठात अभ्यासलेल्या आर्थिक क्रियांशिवाय कोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया मानव करत असावा त्यावर वर्गात चर्चा करा आणि यादी करा। ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत। हे मी तुमच्यासाठी काम सोडतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।